200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुकेश चंद्रशेखरला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। दिल्लीच्या पटियाला कोर्टात सुनावणी होणार आहे। क्रिकेटर ऋषभ पंतचा दिल्ली हरिद्वार महामार्गावर जिथे अपघात झाला तिथेच पुन्हा एक मोठा अपघात घडलाय। अपघातात सुदैवाने जीवितहानी झालेली नाही, मात्र अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। युक्रेन युद्धात मुलाचं अपहरण केल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयानं ही कारवाई केली आहे। आफ्रिका खंडातील लिबिया देशातून 2.5 टन युरेनियम गायब झाल्यानं खळबळ उडालेली आहे। अण्वस्त्र बनवण्यासाठी युरेनियमचा वापर झाल्याचा संशय आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे। विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसलाय। पावसामुळे शेतातील पिकांचं नुकसान झालंय, तर 19 मार्चपर्यंत पावसाचा इशारा दिल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। मुळशी तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी झाली, मात्र पंचनामा करण्यास अधिकारी उपलब्ध नसल्यानं बळीराजा चिंतेत आहे। चांदवड मनमाड नांदगावमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली। गारपिटीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नुकसान पाहून शेतकरी रडकुंडीला आलेला आहे। यवतमाळमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे काढणीला आलेला गहू चणा भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अमरावतीच्या मेळघाटात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात गहू हरभरा पीक भुईसपाट झाले आहेत। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं बळीराजा संकटात सापडलाय। जळगावात अवकाळी पावसामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान झालंय। तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील निळवदा गावात गारपीट झाली आहे। गारपिटीमुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं असून तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। धाराशिवमधील शासकीय रुग्णालयातील कर्मचारी संपाचा आजचा 5वा दिवस आहे। संपामुळे रुग्णालयातील 28 शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्यात। संप मिटेपर्यंत शस्त्रक्रिया होऊ शकणार नाही आणि त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। संपामुळे मुंबईतील रुग्णसेवा कोलमडलेली आहे, तर सरकारी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागातील रुग्णसंख्येत घट झाली आहे। धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती सुरू झाली आहे। संपामुळे कामकाजावर परिणाम होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। उरणमध्ये भारतीय मजदूर संघानं निदर्शनं केली आहे। जेएनपीए हॉस्पिटलचं खासगीकरण रद्द करावं, तसंच कंत्राटी कामगारांना ग्रॅच्युटी आणि आरोग्य विमा मिळण्यासाठी आंदोलन करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे वाघूर नदीला पूर आला असून अजिंठा लेणी परिसरात जोरदार पाऊस पडल्यानं धबधबे ओसंडून वाहत आहेत। बाजारात मसाल्याच्या मिरच्यांची मागणी वाढलेली आहे। मिरचीचं उत्पादन कमी झाल्यानं दरात वाढ झाली आहे। देशात महाराष्ट्र तेलंगणात कापूस उत्पादनात सर्वाधिक घट झाली आहे। कॉटन असोसिएशननं ही माहिती दिली असून आगामी काळात कापसाचे दर वधारण्याचा अंदाज अभ्यासकांकडून वर्तवला जातोय। बाजारात हरभऱ्याला सरासरी 4380 रुपये दर मिळतोय। भाव घसरल्यानं हमीदर खरेदी केंद्र वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। जालना आणि छत्रपती संभाजीनगरमधील द्राक्ष आगारात दर दबावतच आहेत। काही बाजारपेठांमध्ये द्राक्षाच्या दरात 10 ते 15 रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। तुळजाभवानीची चैत्र यात्रा उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून यात्रा कालावधीमध्ये मोफत दर्शन पास बंद ठेवून सशुल्क पास सुरू राहणार आहे। मंदिर समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। वैद्यकीय खरेदी प्रक्रियेसाठी कायदा पारित करणारं महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य असून यासाठी एक विशेष विभाग तयार करून सर्व वैद्यकीय खरेदी प्रक्रिया सुव्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। या विभागासाठी अचूक मार्गदर्शक तत्त्व स्थापित केली असून मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली खरेदी प्रक्रिया पार पडेल। सिंधुदुर्गात उड्डाणपुलांखालील अनधिकृत स्टॉल हटवण्यास सुरुवात झालेली आहे। याविरोधात स्टॉल धारकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भेट घेत आपली कैफियत मांडली आहे। या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन राणेंनी दिले। 10वी-12वी परीक्षेत गैरप्रकारांचे यंदा सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे। यात अमरावती, नागपूर, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जास्त गुन्ह्यांची नोंद झालेली आहे। पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी रॅकेटच्या चौकशीसाठी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। अनियमितता आढळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली आहे।
धाराशिव नामकरणाचा निर्णय आणि महिलांना एसटी प्रवासात 50% सूट या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत करण्यात आलंय। विशेष म्हणजे महिला प्रवाशांकडून राज्य सरकारचे आभार मानण्यात आले। मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी उद्या मेगा ब्लॉक असणार आहे, तर हार्बर मार्गावरील प्रवाशांची मेगा ब्लॉकमधून सुटका करण्यात आली आहे। मेट्रो 2 आणि मेट्रो 7 मार्गिकेतील 5 स्थानकांवर आता वाहनतळाची सुविधा असणार आहे। प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सेवा मिळणार असल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय। नवी मुंबईतील उरण परिसरात अनेक ग्रामपंचायतीमधील नागरिकांना सिडकोनं जमीन हस्तांतरण करण्याची जाहीर नोटीस बजावलेली आहे, पण या नोटीसचा विरोध करण्यासाठी नागरिक सिडको कार्यालयावर धडकले। इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी 30 वर्षांची अट शिथिल करा अशी मागणी आमदार संदीप नाईक यांनी सिडको संचालकांकडे केलेली आहे। दिव्यांगांच्या उदरनिर्वाह भत्त्यात लोणावळा नगर परिषदेकडून वाढ करण्यात आलेली आहे। वार्षिक भत्त्यात 12,000ची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महारेराच्या नोंदणीशिवाय जाहिराती करणं बिल्डरांना आता भोवलंय। 14 प्रकल्पांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत, तर दंडात्मक कारवाई होण्याची देखील शक्यता आहे। म्हाडाच्या मध्यम उच्च उत्पन्न गटातील घरांचं क्षेत्रफळ कमी करण्यात आलेलं आहे। मुंबई मंडळाच्या आगामी सोडतीत अर्जदारांना नव्या बदलाचा फटका बसणार आहे, तर सध्याच्या कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत। म्हाडा घर खरेदीसाठी डोमेसाईल प्रमाणपत्र बंधनकारक आहे। महाराष्ट्रात 15 वर्ष सलग वास्तव्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे, अशी माहिती गृहमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। मानखुर्द ठाणे प्रवास लवकरच वेगवान होणार आहे। छेडानगरमधील उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालंय। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्याचा मानस आहे। धुळे शहरातील मोहाडी भागातून रॅपिड ऍक्शन फोर्स आणि पोलिसांनी रूट मार्च काढला। रूट मार्चद्वारे परिसराची पाहणी करण्यात आली। पुणे सोलापूर महामार्गावरील यवत गावाजवळ बिबट्याचा मृतदेह आढळला। वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। अखेर 14 दिवसांनी इम्तियाज जलील यांनी नामांतराविरोधातील उपोषण मागे घेतलेलं आहे, तर चिथावणीखोर भाषण करणाऱ्यांना योग्य ते उत्तर देऊ असा इशारा देखील त्यांनी दिलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पाडवा मेळावा 22 मार्चला शिवाजी पार्कवर होणार आहे। या मेळाव्याचा टीजर मनसेनं जारी केलाय। ठाकरे तत्व, मराठी सत्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलंय। अवघ्या 8 वर्षाच्या चिमुकलीला 5 रुपयांच्या पेप्सीचा आमिष दाखवून 40 वर्षाच्या नराधमानं अत्याचार केल्याची संतापजनक घटना बीड शहरात उघडकीस आली आहे। नागरिकांनी या नराधमाला रंगेहात पकडले। या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील सोमाटणेजवळ कारचा अपघात झाला। पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर अपघात झाला असून यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे। लालबाग हत्याकांडमधील फरार संशयित आरोपी सँडविच विक्रेत्याला यूपीतून अटक करण्यात आली आहे। आरोपी रिंपल जैनला आई वीणा जैनची हत्या करण्यात त्यानं मदत केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। भंडाऱ्यातील गोबरवाही पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे। त्याच्या विरोधात घरफोडीसह 14 विविध गुन्ह्यांची नोंद आहे। या प्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे। गडचिरोलीतल्या आरमोरी जवळ वाळू तस्करांवर कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईमध्ये 3,30,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पालघर जिल्ह्यात अंड्याच्या आडून विक्रीस बंदी असलेली बनावट दारूची तस्करी होत असल्याची घटना समोर आली आहे। पालघर उत्पादन शुल्क विभागानं मनोरवाडा रस्त्यावरील वाघोटे टोल नाक्यावर ही कारवाई केली आहे। यात तब्बल 18,03,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मुंबई पोलिसांनी अंधेरी परिसरात छापा टाकून 8 कोटी रुपयांचे 16 किलो केटामाइन ड्रग्ज जप्त केलेला आहे। या कारवाईत 2 दारू तस्करांना अटक करण्यात आली आहे। दौंड तालुक्यातील केडगावात इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात